नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, GST विभागामध्ये 41,000 पदे रिक्त आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये गट क च्या पदांचा देखील समावेश आहे. तर ही जाहिरात मित्रांनो आचारसंहितेनंतर प्रसिद्ध होऊ शकते, कारण की आत्तापर्यंत GST विभागाची जाहिरात मित्रांनो आलेलीच नाही. तर बघा, मठामध्ये मित्रांनो ही 27 एप्रिल 2024चीच न्यूज आलेली आहे. काय म्हटलं याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण पाहूयात, परंतु महत्त्वाचं मित्रांनो जी गट क ची किती पदं आहेत रिक्त ते अगोदर पाहूयात. तर बघा, गट क मध्ये जर बघितलं मित्रांनो 19,992 पदं रिक्त आहेत मित्रांनो GST विभागामध्ये. तर याच्यामध्ये भरपूर सारी अशी पदं असतात, लिपिकपासून 10वी-12वीची सर्व पदं असतात मित्रांनो GST विभागाची. तर 19,929 पदं मित्रांनो या ठिकाणी जवळपास गट क चीच रिक्त आहेत. मग वरची पदं जी आहेत गट ब आणि अ ची आहेत, तेही आपण पाहूयात सविस्तरपणे. तर बघा मित्रांनो, 70 ते 80% हवेत कार्यरत जे मनुष्यबळ असतं ते. तर अपुऱ्या मनुष्यबळाने GSTची अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारपुढे मोठे आव्हान ठरत आहे. बनावट कागदपत्रांमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिटची प्रकरणे वाढली आहेत. अशा कर चोरांना पकडणे कठीण होऊन बसले आहे. थकबाकी वाढून करवसुलीवर परिणाम होत आहे. विभागात किमान 70 ते 80% कर्मचारी कार्यरत राहायला हवेत, त्यामुळे GST अंमलबजावणी सोपी होईल अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे. केंद्रीय GST विभागाची स्थिती नाजूक असतानाच राज्य GST देखील कमकुवत आहे, तिथे सुद्धा कर्मचारी संख्या पुरेशी नाही. तर बघा मित्रांनो, राज्य GST विभागामधली ही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते, कारण की याच्यामध्ये खूप सारी पदं रिक्त आहेत. ही जी न्यूज आली आहे त्याच्यामधूनच तुम्हाला माहिती मी देतो आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे, आज घडीला अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विभागांपैकी एक असलेल्या वस्तू व सेवा कर, म्हणजे आपण त्याला GST विभाग असं म्हणतो. या विभागात रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण वाढला आहे. संपूर्ण देशाचा विचार करता सध्या 41,081 पदं रिक्त आहेत. तर ही संपूर्ण म्हणजे केंद्राची मिळून देखील पदं मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत आणि राज्याची वेगळी पदं असतील, परंतु संपूर्ण देशाची पदं या ठिकाणी सांगितले त्यांनी. 41,081 पदं रिक्त आहेत. तर केंद्र सरकारने 2017मध्ये GST कायदा लागू केला, तेव्हापासून GSTचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. कुठलीही गोष्ट खरेदी करा त्यावर GST लागल्याशिवाय राहत नाही. सर्वसामान्य नागरिक दररोजच्या जीवनात मोठ्या प्रमाणात GSTचा भरणा अप्रत्यक्षरित्या करत आहे. त्याचप्रमाणे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, उद्योजक यांना GSTशी संबंधित विविध विवरणपत्रे वर्षभर भरावी लागतात. GST कायदा आल्यानंतर त्यापासून वाचवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्याचे गैरप्रकार देखील वाढले आहेत मित्रांनो. तर एकूणच GST विभागाचे काम वाढले असून या विभागात मनुष्यबळाची गरज असताना रिक्त पदांमुळे विद्यमान कर्मचाऱ्यावर कामाचा ताण आहे. प्राप्त माहितीनुसार एकूण 19,740 पदे मंजूर झाली असून त्यापैकी 50,659 पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. तर 41,081 पदे रिक्त आहेत. यातील गट अ मधील मित्रांनो 6,185 पदे मंजूर झाली असून 4,026 पदे कार्यरत आहेत. तर 2,059 पदे रिक्त आहेत. आणि गॅजेटेड ब म्हणजे ग्रुप बी साठी मित्रांनो 4,477 पदे, तर ब नॉन गॅजेटेड गटातील 14,392 पदे आणि गट क मधील 19,929 पदं रिक्त आहेत. तर मित्रांनो, ही पूर्ण भारतामधील रिक्त पदं जी आहेत टोटल 41,000 पदं जवळपास रिक्त आहेत. त्यापैकी मग स्टेटसाठी मित्रांनो ज्या जागा रिक्त आहेत त्याच्यामध्येही मित्रांनो सध्या रिक्त पदं भरली गेलेली नाहीत, तर ती स्टेटची देखील वेगळी जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होऊ शकतात. तर याबद्दल मित्रांनो जशी जाहिरात येईल किंवा जशी अपडेट येईल जाहिरातीबद्दलची तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तुम्हाला इतर विभागांबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.